आईला इकडं पण कोणी नाही म्हणजे? अहो तिकडं साखर कारखान्यात सगळ्यांनी काम बंद केलंय. ऊस घेऊन आलेले ट्रॅक्टरवाले, ट्रकवाले, बैलगाडीवाले सगळे वैतागलेत. सगळे म्हणतायत आम्ही दुसऱ्या कारखान्याला गाड्या लावतो, आम्ही आमचं नुकसान नाही करून घेणार म्हणून. ऐकलं? मी सांगत होतो माझं ऐकत जा, माझं ऐकत जा, गप्प बस. पण नाही, ऐन हंगामाच्या वेळीस ना हंगामा करून टाकलाय. हा जा दिसतर. आता काय करू मग? पाय धरू त्यांचे जाऊन का पाय धरून पाणी पिऊ? आता बोल. हेच करावं लागेल. येळ प्रसंगी तेच करावं लागेल. लोकांपुढे हात जोडावा लागेल, त्यांच्या पाया पडावं लागेल, दादा पुता करावा लागेल. ऑडिटर येणार आहे, त्याला काय उत्तर देणार आहे? त्यांनी विचारलं काय काय प्रश्नांची उत्तर काय देणार? की आमचा मॅनेजर हॉस्पिटलमध्ये, लोक त्याला बघायला गेली आणि संपावर आहे. अरे हेनरिया, तुला काय सांगितलं होतं? त्या फडक्याला मार, कुठल्या तरी जंगलात टाकून दे, नाही तर शेतात फेकून दे. काय केलंस? अहो ताजी तेच केलं मी. मग जादू झाली? कसा हॉस्पिटलला कसा गेला तो? नवीन पाय उगावला का त्याला? त्याचा तो गेला नाहीये. त्याला अर्जुन आणि सावी हॉस्पिटलला घेऊन गेलेत. आईला या सावी अर्जुनच्या हन्नाना जित्त काढलं पाहिजे कुठेतरी नेऊन. खरंच त्या अर्जुनाने केलंय? लाडक्या मॅनेजरची कळकळ बघावली नसेल ना दोघांना पण. अर्जुन्या या बाज पट्टे, तू एक नामी संधी दिलीस मला त्या फडक्याला हॉस्पिटलला नेऊन. आता बघ गेम कसा पलटी होतोय ते. जेवण मिळेल का? हो मिळेल ना. प्लेन थाळी हवी की स्पेशल? स्पेशल थाळी. शंकर, एक स्पेशल थाळी पार्सल. नाही, मी इथे बसूनच खाणार आहे. शंकर, पार्सल कॅन्सल कर, इथेच लाव थाळी. बसा ना तुम्ही. मनाली हे बघ, 80 रुपये थाळीचे. तुम्ही कॅश पेमेंट करू शकता किंवा ऑनलाईन. बसा तुम्ही. तू रागावली आहेस का माझ्यावर? काय संबंध? पैसे घेते ना तुमच्याकडून. अन्नछत्र नाही आहे. तुम्ही बसा, मी सांगते थाळीचं. मनाली, मनाली ऐक ना. आय एम रिअली सॉरी. मला तसं नव्हतं म्हणायचं. मी वेगळ्या विचारत होतो आणि मला तू एवढं जेवण बनवून आणलंस माझ्यासाठी. आय एम रिअली सॉरी. खरंच सॉरी. असू दे असू दे. मी खरं तर ठरवलं होतं तुझ्यावर खूप चिडायचं, नाही बोलायचं तुझ्याशी. पण नाही रे, मला चिडतायत तुझ्यावर. आणि त्यात तू हे असं तोंड केलंय. मलाच आता गिल्टी वाटतंय. म्हणजे तू बसकन मला काहीतरी बोललास आणि मलाच सॉरी वाटतं आता. तू एक काम कर ना, तू बस, मी आणते तुझ्यासाठी थाळी. हा, तू मला सांग, तुझा राग गेलाय का? अरे हो बाबा, बस ना, बस. ही घ्या तुमची स्पेशल थाळी. अगं मला गुलाबजाम नको. का? अरे आमच्या इथली स्पेशालिटी, खाऊन तर बघ. अगं हो पण नाही, खूप छान आहे गुलाबजाम. एक तर खा, काही होत नाही. मस्त आहे. अहो थांबा, गुलाबजाम खाताय
कधीतरी आमच्या स्टेशनची खरडा भाकर पण खा. चला उठा. मी काय केलं? तुमच्या विरुद्ध तक्रार आहे. तुम्ही देवेंद्र फडकेंवर हल्ला केलाय, त्यांना मारहाण केली अशी रितसर कंप्लेंट आहे आमच्याकडे. चला. अर्जुन थांब. हवालदार घ्या यांना. वहिनी, वहिनी, वहिनी थांब. अरे काय एवढं धावत पळत का आला? अर्जुन दादा, अर्जुन दादा. काय? अरे काय अर्जुन दादा, पुढे बोल ना. फडकेंवर हल्ला केल्याबद्दल पोलिसांनी अर्जुन दादाला अटक केली आहे. परफेक्ट नियोजन, योग्य कार्यक्रम. पण दाजी, आता त्या अर्जुनला कोणीच वाचवू शकत नाही. काय बोललास तू? कुठं काय? काही नाही, काही नाही. काही नाही कसं? तू सगळं बोलणं ऐकलंय आम्ही. काय केलंय तुम्ही अर्जुनला? अरे बोला ना. मामा बघितलं का कशी सापाच्या कानाची ती. इकडं अर्जुनचं नाव घेतलं रे घेतलं, लगेच हिच्यातली राखी जिवंत होती. मेरे करण अर्जुन नहीं, मेरा अर्जुन आएगा, मेरा अर्जुन आएगा. आज नाही तो कल आएगा. त्याचा अर्जुन काय येत नसतं, तो गेला कायमचा. गेला म्हणजे काय झालंय अर्जुनला? विशुदा, अरे तू तरी बोल ना, काय झालंय अर्जुनला? अडकवलाय. पोलिसांनी वरात काढत नेला त्याला गावातले. वय कसं हरल्याप्रमाणे अर्जुनला अटक झाली. कृष्णाई वा, वा. तुम्ही ठरवल्याप्रमाणे अर्जुनला अटक झाली. मानलं तुम्हाला. कृष्णाई, नाव देवाचं आणि काम सैतानाचं असं म्हणतात ना, ते आज बरोबर लागू पडतं तुम्हाला. अगं तसं नाहीये. हा, तसंच आहे. सगळ्यांसमोर यशोदा असल्याचं नाटक करायचं आणि आतनं कैकई सारखं राजकारण करायचं. कसं समजलं तुम्हाला? मला वाटत होतं त्या दिवशी मी माझी मर्यादा ओलांडली. सगळ्यांसमोर तुम्हाला जे बोलले ते बोलायला नको होतं. अहो, तुम्हाला बोलले म्हणून माझ्या नवऱ्यानं माझ्यावर हात उचलला. तेही मी समजून घेतलं, कारण शेवटी त्याच्या आईचा अपमान केला होता मी. पण आज जर त्यानं तुमचे रूप पाहिलं ना, त्यालाही कळेल की तुमची त्याची आईच नाही, कोणाचीच आई व्हायची लायकी नाही.
आणि मी जे वागले ना त्याबद्दल आता मला एक पैशाचा पण पश्चाताप होत नाही. बस बस बस, हे असं रडण्याचं नाटक नका करू तुम्ही. हे असं डोळ्यात पाणी वगैरे आणून तुम्ही ना मला इमोशनल ब्लॅकमेल नका करू. हे बघा, मला काही फरक पडणार नाहीये, काही उपयोग नाही ह्याचा. तुम्हाला जे हवं ते केलं ना तुम्ही, बस एवढंच सांगते. पुढच्या 24 तासात माझा नवरा जेलच्या बाहेर असेल, माझ्या सोबत. एवढं सोपं आहे ते? मी करून दाखव. काय कृष्णाई, अर्जुनला सोडवल्यानंतर तुमचा रेम्या डोक्याचा पोरगा, तुमचा भाऊ आणि तुम्हाला माझ्यापासून कोण वाचवतंय ना, मी बघतेच. ए ए हो कवटेकर, चला तुमचा जामीन झाला. जामीन? कोणी केला जामीन? काय माहिती, कोणतरी मॅडम आल्यात. चला चला पटकन चला. मॅडम म्हणजे सावित्री चालली असणार. हवालदार म्हटला होता की कोणीतरी मॅडम आल्या होत्या, जामीन केला. पण मग सावित्री कशी काही दिसत नाहीये? ती जामीन करून रागात निघून गेली. जामीन करणाऱ्या मॅडम म्हणाली, ते हवालदार मला म्हटले की मॅडम आल्यात. मला वाटलं सावित्री आली की काय. असो, थँक्यू, मला मदत केलीस, खरंच थँक्यू. अरे थँक्यू काय, मैत्रीत हे सगळं बोलून दाखवायचं नसतं. नशीब आमच्या ओळखीचे एक वकील होते, मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी लगेच मदत केली. अर्जुन, हे सगळं काय काय प्रकरण आहे? अचानक खानावळीत पोलीस काय येतात, तुझ्यावर आरोप काय करतात, तुला असं घेऊन काय जातात? मला मनाली प्लीज प्लीज आपण बोलू या गोष्टीवर. मी सांगेन तुला कधी. बरं चल. कुठे? अरे असं काय करतोयस? तू काहीच खाल्लं नाहीयेस. तू जेवत असताना ते आले आणि तुला घेऊन गेले. थोडंसं खा, चल. नाही नको, मी ऐक ना, मी बाहेर कुठेतरी खाईन. अरे असं काय करतोयस? चल. ऐक ना, बघेन मी. चल.
अर्जुन थांब. मनाली इथे याचा अर्थ यांनी अर्जुनला सोडवलं. काय अर्जुन सुटला. मामा भाऊजी त्या अर्जुनाला बेल मिळाली. अशी कशी बेल मिळाली? कुणी दिली? आईला ह्या अर्जुनाच्या भयू आत्ताच्या आत्ता निघायचं. अरे ऐकून तर घे. बोला. त्या अर्जुनाला बेल मिळाली. कुणी बेल दिली तर हुडकून काढ जा. ये छो म्हणलं का चाललं लगेच, छो म्हणलं का चाललं लगेच. ऐकून घ्या आधी काय आहे. चल तिकडे चाल, होते का चल. कोणी दिली काय तुला कळतंय का? तो अर्जुन अख्ख्या गावाचा हिरो आहे. याला बंद केला म्हणल्यावर कोणी ना कोणी मदतीला जाणारच ना, का अडकवणार आहे त्याला. तुझं कसं आहे माहितीये का? मोहळ उठून देतो आणि मध राखायचं सोडून त्या माशांच्या मागे लाग. हा त्या अर्जुनाच्या मागे लागून काही होणार नाही. हा कारखाना कसा सांभाळता येईल ते बघ, आणि हा संप कसा मिटवता येईल ते बघ. संप नाही मिटला तर नाही मिटला, काय फरक पडतो? काय फरक पडतो म्हणजे? अरे बाबा नुकसान होईल आपलं. नुकसान आपलंच होतंय का? कामगारांचं पण नुकसानच होतंय ना. अरे त्यांचं नुकसान लहान आहे, आपलं नुकसान मोठं आहे. अरे मग असू दे ना. एकदा त्यांच्या पोटाला चिमटा पडला ना की गपगुमान त्याला आपला पाय धरायला. मग बघ तर पाय तर शिल्लक राहिले पाहिजे ना आपले. काय सांग. भोगी तू हसला. दाजी मी कुठं हसलो? आतून आवाज येतो इथून. भयू त्याला सांग हसणं बंद कर. मॅटर वेगळा आहे. आधीच डोकं गरम आहे. सांग त्याला. भैयू मग कसे निसर्गानं शरीरातल्या प्रत्येक अवयवाला त्याचं काम नेमून दिलेलं आहे. गुडघ्याचं काम काय आहे? चालायचं. मेंदूचं काम काय आहे? चालवायचं. आता मला सांग, गुडघ्यानं मेंदूचं काम करायला घेतलं तर वेगळं काय होणार? कळलं का भाई? हा कळलं. म्हणजे मेडिकलचा विषय माहिती आहे मला. ते बस माहितीये तुझ्या डोक्याने पराक्रम गाजवलाय. तिथं आम्ही डोकं चालवलं ना म्हणून सगळ्यावर आपली सत्ता आली. कळलं का? तुझ्यासारखं नाही हवेत बारण तीन ठार माझी आयडिया माझी आयडिया माझी आयडिया करत बसायचं. नाही 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 नाही, मी काय आता तुला इथं शिकवायला वगैरे आलेलो नाहीये. पण भाईयो आता मला सांग, अर्जुन कोण आहे आता? पिसाळलेला कुत्रा आहे की नाही? मग त्याला डिवचलं की मग तो कसा हाणतो हे तुला चांगलंच ठाऊक आहे. मग तिथं सत्ता पैसा काही उपयोगाला येत नाही. अर्जुन कसा हाणतो तुझ्या दाजीला सांग बरं. दाजी प्रोटेक्शन. आत्ताच्या आत्ता आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे. का बस तो अर्जुन आला ना माझं मी बघून घेईन. तुझ्यासारखं ना कायमचा अपंग नाही मी. कळलं का? हे बघ त्याला कसा आडवा करायचा ना ते चांगलं कळतं मला. तुझं खरं रूप जर त्याला कळलं ना तुझा लांगडा पाय घेऊन तुला खोटत पाळता बी येणार. त्यावेळी तुला माझी गरज पडणार आहे ह्या बलरामाची. आयुष्यात तुझ्याच्यानं काय झालेलं नाही.
त्यामुळे 4 पुस्तकं वाचून येऊन मला शांतपणा शिकवायचा नाही. सॉरी माझ्याच्यानं काही घडत नाही म्हणल्यावर मी नाहीच बोललं पाहिजे. सॉरी. बरोबर आहे तुझं. सॉरी. पण माझ्याच्यानं काही होणारच नाही असा विचार करू नका बरं. दाजी मी सांगतो तुम्हाला आपल्याला प्रोटेक्शनची लई गरज आहे. मामा सांगा दाजींना. मला काय करायचं कळतं. तू नको सांगू मला काय करायचं. काय कसं होईल त्याच्याकडे लक्ष द्या. माझ्याच्यानं काही होणार नाही असं नाही, म्हणजे मी काहीतरी हाताला लागलेलं याच्यात, त्याशिवाय हे असे बोलायचे नाहीत. तू चल, मी तुला वाढते जेवायला. मनाली ऐक ना, मी परत येतो. हा आत्ता नको. असं काय करतोस? 2 घास खा, बरं वाटेल तुला. खरंच नको, मी पुन्हा येईन. हा हे बघ, भरल्या ताटावरून उठून घेऊन गेलेत ते तुला. असं चांगलं नाही वाटत. मी वाढते. मनाली नाही म्हटलं ना. आय एम सॉरी, खरंच सॉरी. मी परत येईन ना. सावित्रीनं ना घरी जेवण बनवलं असणार आहे. मी पुन्हा बाहेर जेवून गेलो ना, तिला वाईट वाटेल. अगं मला जावं लागेल. ओके, बाय.